नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A random variable capital X has a following probability distribution. हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे म्हणून सांगितलेलं आहे. टेबल दिलेलं आहे. या सगळ्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज त्याच्यातल्या डिटरमाइन द प्रोबॅबिलिटी व्हेन x इज लेस दॅन 3, डिटरमाइन द प्रोबॅबिलिटी व्हेन x इज ग्रेटर दॅन 4. असे 2-3 क्वेश्चन्स त्यांनी त्या ठिकाणी विचारलेले आहेत. मग हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे असं त्यांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे. गिव्हन दॅट P of X is a probability distribution of capital X. Therefore, summation of all probabilities must be equal to 1. पाहिजे असेल तर इथं तुम्ही आय ची सुरुवातीची व्हॅल्यू आणि शेवटची व्हॅल्यू असं तुम्ही लिहू शकताय. एन लिहिलं तरी पण चालेल. मग या सगळ्या प्रोबॅबिलिटीची समेशन 1 येणार त्याच्यात. हे कोण कोण आहेत बघा बरं, ओळीने घ्या सगळ्या व्हॅल्यू. 0 प्रोबॅबिलिटीच्या व्हॅल्यूज घ्यायच्या, प्लस के प्लस 2k प्लस 2k 3k k स्क्वेअर प्लस 2k स्क्वेअर प्लस 7k स्क्वेअर प्लस k. दिस इज इक्वल टू 1. हे सगळं सोडवायचं आहे बघा. आता किती काय काय होते. के स्क्वेअर किती वेळा आले, 2 3 आणि 7. हे झालं 10k स्क्वेअर. त्यानंतर आता नुसते के किती आहेत बघा, 1 3 5 8 9. मग हे येणार 9k येणार. आणि इकडे एक 1 आहे, त्याला अलीकडे घ्या, असं होणार. आता 10 इंटू -1 म्हणजे -10 येणार. आणि 10 इंटू 1 हेच त्याचे फॅक्टर्स घ्यावे लागतील. त्यातली मिडल टर्म प्लस आहे, त्यामुळे +10 आणि -1 हे असं होणार. देअरफॉर 10k स्क्वेअर प्लस 10k मायनस k मायनस 1 इज इक्वल टू 0. याच्यातून 10k कॉमन घ्या, तर शिल्लक राहील k प्लस 1. याच्यातून -1 कॉमन घ्या, तर परत शिल्लक राहील k प्लस 1. दिस इज इक्वल टू 0. तर याच्यातून k प्लस 1 कॉमन घ्या, असं शिल्लक राहील. मग याच्यावरून तुम्हाला 2 व्हॅल्यूज मिळतील, k इज इक्वल टू -1 और k इक्वल टू 1/10. आता जर k -1 जर तुम्ही घेतलं तर हे टेबल बघा, या टेबलमध्ये k आहे, म्हणजे ही प्रोबॅबिलिटी निगेटिव्ह येईल. इथं पुढे जर तुम्ही वापरलं k ची व्हॅल्यू या ठिकाणी, तर या पण टर्म्स मायनस येतील आणि प्रोबॅबिलिटीची टर्म ही निगेटिव्ह नको आहे. त्यामुळे k इक्वल टू -1 हे घेता येणार नाही. इथं लिहायचं सरळ, but k not equal to -1. Therefore, k is equal to 1/10. अशी तुम्हाला त्याच्यातली पहिली व्हॅल्यू तुम्हाला इथं मिळेल. आता दुसरा प्रश्न बघा काय विचारला त्याने. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रोबॅबिलिटी व्हेन x इज लेस दॅन 3. 3 पेक्षा कमी, म्हणजे हे 1 0 1 आणि 2 हे एवढेच तुम्हाला घ्यावे लागतील. आणि पुढचं विचारलंय, प्रोबॅबिलिटी व्हेन x इज ग्रेटर दॅन 4 म्हटलंय. त्यावेळेला 5 6 7 यांची समेशन घ्यायची. करूया त्यातला आता दुसरा नंबर टाकून सुरुवात करू. सेकंड, प्रोबॅबिलिटी व्हेन x इज लेस दॅन 3 सांगितलंय.
मग x इज लेस दॅन 3 मध्ये प्रोबॅबिलिटी व्हेन x इक्वल टू 0, प्रोबॅबिलिटी व्हेन x इक्वल टू 1 आणि प्रोबॅबिलिटी व्हेन x इक्वल टू 2 हे वापरावं लागेल. मग त्याच्यामध्ये 0 येणार प्लस k प्लस 2k हे येणार, म्हणजेच हे टोटल होणार 3k आणि k ची व्हॅल्यू आहे 1/10, त्यामुळे हे येणार 3/10. हे एक त्याचं पुढच्याचा आन्सर झालं. तिसरे एक विचारले त्यांनी थर्ड, प्रोबॅबिलिटी व्हेन x इज ग्रेटर दॅन 4. मग त्यावेळेला प्रोबॅबिलिटी व्हेन x इक्वल टू 5 प्लस प्रोबॅबिलिटी व्हेन x इक्वल टू 6 आणि प्रोबॅबिलिटी व्हेन x इक्वल टू 7 हे घ्यावं लागेल. मग यांच्या व्हॅल्यूज पहिल्यांदा मांडून घेऊया. k स्क्वेअर प्लस 2k स्क्वेअर ही 6 ची व्हॅल्यू आहे आणि 7 साठी 7k स्क्वेअर प्लस k हे असेल. म्हणजे मग हे टोटल 7 आणि 2 9 आणि 1 10 हे होणार 10k स्क्वेअर होणार प्लस k. k ची व्हॅल्यू 1/10 आहे, त्यामुळे 10 इंटू 1/10 चा स्क्वेअर प्लस 1/10 राहिलं वाटतं मागाचं कुठली तरी एखादं. सो दिस इज इक्वल टू, इथे एक 10 कॅन्सल होईल, 1/10 प्लस 1/10 that is equal to 2/10 is equal to 1/5. हे त्याचं फायनल आन्सर मिळेल. नेक्स्ट प्रॉब्लेम, फाइंड एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हेरियन्स ऑफ x फॉर द फॉलोइंग प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. टेबल दिलेलं आहे, ई ऑफ एक्स फाइंड आउट करायचं आहे आणि व्हेरियन्स ऑफ एक्स हे पण फाइंड आउट करायचं आहे. ह्या एक्सच्या व्हॅल्यूज आहेत, या त्यांच्या प्रोबॅबिलिटीज आहेत. मग एक्सपेक्टेड व्हॅल्यू इक्वल टू E of x equal to summation xi into probability where I is equal to 1 to n. या पद्धतीने आहे. मग therefore E of x equal to ही x ची व्हॅल्यू ही त्याची प्रोबॅबिलिटी, अशी प्रोडक्ट घ्यायची आणि सगळ्यांची बेरीज करायची. -2 into 0.2 plus -1 into 0.3 plus 0 into 0.1 plus 1 into 0.15 plus 2 into 0.25. Therefore, E of x equal to काय काय होणार बघा आता, -0.4 -0.3 plus 0 plus 0.15 plus 0.50 हे असं होणार. याची टोटल व्हॅल्यू या दोघांची बेरीज करून घ्या, ते होणार -0.7 होणार आणि या दोघांची बेरीज केली की 0.65 होणार. त्यामुळे हे सोडवून E ऑफ एक्स इक्वल टू एक्सपेक्टेड व्हॅल्यू इक्वल टू 0.05 -0.05 मायनस इथं महत्वाचं.
मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि मोठ्या संख्येचं त्याला चिन्ह देऊन टाका. हे तुमचं ई ऑफ एक्स तयार झालं. आता मला पाहिजे परत पुढं ई ऑफ एक्स स्क्वेअर एक लागेल, त्याशिवाय मला व्हेरियन्स फाइंड आउट करता येणार नाहीये. ई ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, फक्त या फॉर्म्युल्यामध्ये जिथं एक्स आय होतं तिथं फक्त तुम्हाला एक्स आय चा स्क्वेअर आणि त्याची प्रोबॅबिलिटी हे फक्त त्या ठिकाणी घ्यायचं आहे. सो दिस इज इक्वल टू, म्हणजे एक्सचा स्क्वेअर करायचा. ह्या ज्या टर्म्स इथे लिहिलेल्या आहेत त्यांचे स्क्वेअर करत जायचं. प्रोबॅबिलिटी तेवढीच ठेवायची. -2 चा स्क्वेअर इंटू 0.2 प्लस -1 चा स्क्वेअर इंटू 0.3 प्लस 0 चा स्क्वेअर इंटू 0.1 प्लस 1 चा स्क्वेअर इंटू 0.15 प्लस 2 चा स्क्वेअर इंटू 0.25 हे असेल. आता हे सिम्प्लिफाय करूया. देअरफॉर ई ऑफ एक्स स्क्वेअर इक्वल टू, इथे येणार 4 इंटू 0.2 ते होणार 0.8 प्लस -1 चा स्क्वेअर प्लस, त्यामुळे हे 0.3 प्लस हे 0 होणार. इथे येणार आहे असं 0.15, 2 चा स्क्वेअर येणार 4 इंटू 0.25 ते होणार 1. मग हे आता टोटल किती होते तेवढं जरा बघा. या सगळ्यांची बेरीज 0.2 0.3 हे झालं 1.1 प्लस 1 म्हणजे 2.1, 2.1 आणि 0.15 म्हणजे ही 2.25 येते बघा सगळ्याची बेरीज. हे झालं तुमचं ई ऑफ एक्स स्क्वेअर. आता मला पाहिजे व्हेरियन्स ऑफ एक्स वायचे. व्हेरियन्स ऑफ एक्स साठी फॉर्म्युला असा आहे, ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स त्याचा स्क्वेअर असं आहे ते. मग ई ऑफ एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 2.25 मायनस ई ऑफ एक्स ची व्हॅल्यू मग अशी काढली बघा -0.05 येते. त्याचा स्क्वेअर हे किती होणार, हे येणार 2.25 मायनस मायनसचा स्क्वेअर इथं प्लस होईल, पण इथं 0.0025 एवढे येणार. आता 2.25 पुढे ही 2 शून्य आणि 0.0025 अशी वजाबाकी करावी लागेल. हे साधारणपणे 2.2475 हे असेल बघा. करून बघा वजाबाकी पाहिजे असेल तर. 2.2475 हे त्याचं व्हेरियन्सची व्हॅल्यू. हे या पद्धतीने सोडवा. जरा कॅल्क्युलेशन करावं लागेल, त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे जास्तच्या. नेक्स्ट प्रॉब्लेम. Find expected value and variance of x where x is number obtained on uppermost face when a fair die is thrown. ज्यावेळेला सिंगल डाय थ्रो केला जाईल त्यावेळेला त्याच्यावरती काय रिझल्ट येऊ शकतो हे दाखवणारी टर्म म्हणजे एक्स आहे. तर एक्स ची एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स फाइंड आउट करा म्हटलेलं आहे. सो व्हेन ए फेअर डाय इज थ्रोन, the sample space is याचा सॅम्पल स्पेस एस इक्वल टू 1 2 3
4 5 6 म्हणजेच n ऑफ s इक्वल टू 6 येणार. मग x काय इंडिकेट करते? इट इंडिकेट्स द नंबर ऑन अपर मोस्ट फेस. कॅपिटल X इक्वल टू नंबर ऑन uppermost face of die. Therefore, x equal to 1, 2, 3, 4, 5, 6 यापैकी काही येऊ शकेल आणि याची प्रोबॅबिलिटी कुठल्याही व्हॅल्यूसाठी किती येणार? 6 पैकी 1 आहे. त्यामुळे 1/6 हे असेल. मग तुम्हाला x मिळालं, त्याच्या प्रोबॅबिलिटीज मिळालेल्या आहेत. आता एक 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 टर्म फाइंड आउट करूया. पहिल्यांदा एक्सपेक्टेड व्हॅल्यू घेऊया. एक्सपेक्टेड व्हॅल्यू इक्वल टू E of x equal to summation xi into pi, where I is equal to 1 to n. या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये आता वापरा. Therefore, E of x equal to, आता ह्या प्रोबॅबिलिटी सेम आहे सगळ्यांची, फक्त हे एक्सच्या व्हॅल्यूज बदलत जायचे. 1 into 1/6 plus 2 into 1/6 plus 3 into 1/6 4 into 1/6 5 into 1/6 6 into 1/6 आहे. काम करा, सगळ्यांच्यातून 1/6 कॉमन घ्या. जरी कुठं भागाकार किरकोळ होत असलं तरी सुद्धा त्याची काही गरज नाही. आणि आता इथे काय शिल्लक राहील? 1 2 3 4 5 6 एवढे शिल्लक राहतील. या सगळ्यांची बेरीज करायची. 6 11 15 18 आणि 3 21 होणार आहे. म्हणजेच हे किती येणार? 21/6 याचं किरकोळ भागाकार 7/2. Therefore, E of x इक्वल टू, एक व्हॅल्यू तयार झाली 7/2 एक्सपेक्टेड व्हॅल्यू. त्यांनी हे एक विचारलेलं आहे, तयार करून ठेवतो. आता व्हेरियन्स मला काढायचा आहे, त्याच्यासाठी मला E of x स्क्वेअर पण लागणार आहे. Now, E of x square is equal to summation xi square into pi. I is equal to 1 to n. मग आता ह्या ज्या व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत एक्सच्या व्हॅल्यूज, त्यांचे स्क्वेअर करायचे. प्रोबॅबिलिटी ऍज इट इज राहील, त्याच्यात काही चेंज नाही आहे. 1 चा स्क्वेअर 1/6, 2 चा स्क्वेअर 1/6, 3 चा स्क्वेअर 1/6, 4 चा स्क्वेअर 1/6, 5 स्क्वेअर 1/6, 6 चा स्क्वेअर 1/6 हे असेल. आता याच्यातून परत एकदा 1/6 कॉमन घ्या, म्हणजे स्क्वेअर आहे ते स्क्वेअर करून घ्या. 1 + 4 + 9 + 16 + 25 + 36 हे सगळे घ्यावे लागतील आता आपल्याला. मग या सगळ्यांची बेरीज ही किती येते आता बघितलं पाहिजे. 36 आणि 5 41 61 67 77 86 आणि 5 91 येते बघा. हे 91
अपॉन 6 येते. ही टर्म येते ई ऑफ एक्स स्क्वेअरची. तर मला पाहिजे व्हेरियन्स ऑफ एक्स पाहिजे. नाउ व्हेरियन्स ऑफ एक्स इक्वल टू ई ऑफ एक्स चा स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स कम्प्लीट त्याचा स्क्वेअर. हे असं घ्यायचं आहे. मग आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. ई ऑफ एक्स चा स्क्वेअर आहे तो येणार 91/6 मायनस ई ऑफ एक्स ते किती आहे 7/2 त्याचा स्क्वेअर. म्हणजे 91/6 मायनस 49 डिवायडेड बाय 4 येणार. Therefore, variance of x equal to यांचा लसावी येणार 12. इथं 6 इथं 2 न मल्टिप्लाय करा त्याला म्हणजे त्याचं 2 की 2 92 18 182 येते. मायनस ह्याला 3 न मल्टिप्लाय करा ह्याचं 147 येणार. 40 गुणिले 3 120 आणि 9 त्रिक 27 147. तर यांची वजाबाकी 7 आणि 5 12 झाले. 1 8 मधून 5 गेले उरले 3 30/12. हे व्हेरियन्स आला लिहितोय शेवटी इथं. Therefore, variance of x equal to 35/12. ही एक व्हॅल्यू विचारली त्यांनी आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू एक विचारलेली होती ती आपण मागाशी इथं फाइंड आउट केलेली आहे. ती आहे 7/2. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द मीन नंबर ऑफ हेड्स इन 3 टॉसेस ऑफ ए फेअर कॉइन. एकच कॉइन आहे 3 वेळा टॉस केलेला आहे. व्हेन ए कॉइन is tossed 3 times. 3 वेळा त्याचा टॉस करायचा आहे. मग सॅम्पल स्पेस जो आहे त्याचा तो असा येईल एस इक्वल टू एकूण 8 पॉसिबिलिटीज येणार आहेत. एच टी एच टी त्याच्यानंतर 2 वेळा एच 2 वेळा टी या पद्धतीने घ्यायचंय. आणि आता 4 वेळा एच आणि 4 वेळा टी हे असेल. त्यामुळे एकूण 8 पॉसिबिलिटीज होतील. Therefore n ऑफ एस इक्वल टू 8 हे तुमचं तयार होईल. आता हेड्स इन 3 टॉसेस कन्सिडर करायचे. इफ एक्स डिनोट्स the number of heads, then x can have values काय काय असू शकते. 0 हेड्स असू शकतात, 1 असू शकतात, 2 असू शकतात, 3 असू शकतात. त्यामुळे हे या पद्धतीने येणार. मग आता प्रत्येक ठिकाणी त्याची प्रोबॅबिलिटी काढावी लागेल. व्हेन एक्स इक्वल टू 0 त्याची प्रोबॅबिलिटी किती येईल. व्हेन एक्स इक्वल टू 0 म्हणजे 0 हेड्स असलेले किती जण आहेत. एकच आहे फक्त 0 हेड असले. मग ते एकच आहे तर त्याची प्रोबॅबिलिटी
ती येणार 1/8. त्याच्यानंतर घ्यायचं आहे पुढची व्हॅल्यू व्हेन x इक्वल टू 1, म्हणजे 1 हेड असलेले किती जण आहेत? मग 1 हेड असलेले 1, 2 आणि 3 हे 3 जणच आहेत. म्हणजे इथे येणार 3/8 व्हेन x इक्वल टू 2, 2 हेड्स असलेले, हे 1, हे 2, हे 3, 1, 2 आणि 3, ते येणार 3/8. आणि व्हेन x इक्वल टू 3, तीन हेड असलेले हे एकच राहिलेलं आहे एवढंच फक्त. त्यामुळे तिथे येणार 1/8. मग ह्या एक्सच्या व्हॅल्यूज आणि ह्या त्यांच्या प्रोबॅबिलिटीज हे सगळं तुम्हाला मिळाले. आता मला त्यांनी विचारले काय बघा बरं, शब्दप्रयोग कसा आहे, मीन विचारलाय. मीन नंबर ऑफ हेड्स म्हटलेलं. मीन नंबर ऑफ हेड्स म्हणजेच एक्सपेक्टेड व्हॅल्यू असते. मीन इक्वल टू ई ऑफ एक्स, आणि ई ऑफ एक्स म्हणजेच काय, समेशन एक्स आय into pi, where I is equal to 1 to n. Therefore, mean equal to, घ्या यांच्या समेशन एक्स ची व्हॅल्यू आणि त्याची प्रोबॅबिलिटी यांचे प्रोडक्ट आणि बेरीज करायची. हे असेल, मग हे 0 झालं. इथे येणार 3/8, इथे येणार 6/8, हे पण येणार 3/8. बघा, म्हणजे टोटल किती होते, हे होते 12/8 होणार. म्हणजेच 12, 4 2 8, म्हणजे हे होणार 1.5. therefore the mean number of heads, therefore mean of number of heads असं पुढे is equal to 1.5. So that's the answer. Next problem बघा. 2 dice are thrown simultaneously. याचा अर्थ n of s 36 येणार. मागच्या लेक्चर मध्ये आपण याचा पूर्ण सॅम्पल स्पेस लिहिलेला आहे, तो तुमचं तुम्ही आता यावेळेला लिहायचं आहे. इफ एक्स डिनोट्स द नंबर ऑफ सिक्सेस, मग जे काही तुमचे रिझल्ट मिळतात त्याच्यामध्ये 6 अंक दिसला पाहिजे, 6. त्याच्यासाठी येते फाइंड द एक्सपेक्टेशन ऑफ कॅपिटल एक्स. तर ई ऑफ एक्स फाइंड आउट करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. करूया सुरुवात इथं. 2 डाईस आर थ्रोन सायमल्टेनियसली. देअरफॉर, तो सॅम्पल स्पेस पूर्ण लिहा तुम्ही. 1 1, ते इथं काय येणार शेवट 1 6. सेम या पद्धतीने इकडे येणार खाली 6 1, इथं शेवट 6 6 असं घ्यावं लागेल. त्यामुळे तुमचं एन ऑफ एस येणार आहे 36. बघा, लक्ष देते का?
Now X denotes the number of sixes. Now capital X denotes the number of sixes. Therefore, X can have व्हॅल्यूज काय काय असू शकतात, 0 सिक्सेस असू शकतात, एकच त्याच्यामधला 6 असू शकतो किंवा दोन्हीही 6 असू शकतात. आता एक 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 व्हॅल्यूज त्याच्यातलं कन्सिडर करू आणि त्याची प्रोबॅबिलिटी काय येते ते फाइंड आउट करूया. व्हेन एक्स इक्वल टू 0, जर तुम्ही एक्स इक्वल टू 0 घेतलं तर त्यावेळेला त्याचा सॅम्पल स्पेस काय काय येणार आहे ते बघू. एक्स ची व्हॅल्यू 0 आहे, त्याचा सॅम्पल स्पेस मी एक्सच घेतो इथं पुढे, किंवा ए बी सी घेतलं तरी पण चालेल, काही अडचण नाही कुठली, कारण एक्स इक्वल टू 0 घेतल्यानंतर परत एक्स इक्वल टू कसं घेतलं असं काही गोंधळ नको. काम करूया, त्याला आपण सरळ वेगळंच नाव देऊया, ए इक्वल टू म्हणतोय मी त्याला. म्हणजे 6 कुठंच नको आहे. मग 6 कुठंच नको आहे तर आता मात्र इथं सगळे लिहावे लागतील बरं का व्यवस्थित, कारण हे काउंट करायचे आहेत मला. 6 हा डिजिट दिसता कामा नये, इथं थांबावं लागेल तुम्हाला. आता 2 ची सिरीज घ्यावी लागेल. 2-1, 2-2, 2-3, 2-4 आणि 2-5. 2-6 घ्यायचं नाही कारण त्याच्यात 6 आहे. 3-1, 3-2, 3-3, 3-4, 3-5. 4 ची सिरीज 4-1, असेल. 5 ची सिरीज असेल. 6च्या सिरीज मध्ये जाऊन चालणार नाही कारण त्याच्यामध्ये सगळीकडे 6 दिसणार आहे तुम्हाला. त्यामुळे हे एका ओळीत 5 आहेत आणि अशा 5 ओळीत, त्यामुळे हे 25 येणार आहेत. Therefore, n of a equal to 25. आता याची प्रोबॅबिलिटी काढूया. Therefore, p of a equal to n of a divided by n of s, म्हणजेच हे किती येणार, 25 divided by 36. Therefore, when x equal to 0, its probability when x equal to 0 is equal to 25/36. ही एक व्हॅल्यू तयार झाली. आता मला घ्यायचं आहे व्हेन एक्स इक्वल टू 1. त्याला मी सेट कन्सिडर करतोय बी. आता फक्त एकदाच 6 दिसलं पाहिजे. 1-6 येणार, 2-6, 3-6, 4-6, 5-6. आता 6 ची सिरीज घ्यावी लागेल. 6-1, 6-2, 6-3, 6-4 आणि 6-5. हे असं घ्यावं लागेल. हे एकूण 10 तयार होतील. Therefore, n of b equal to येणार 10. मग त्याची प्रोबॅबिलिटी काढूया. Therefore, probability of b equal to n of b divided by n of s
इज इक्वल टू 10/36. ही एक व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. Therefore, when x equal to 1, probability when x equal to 1 is equal to 10/36. आता शेवटची टर्म म्हणजे when x equal to 2, म्हणजे तुम्हाला 2 वेळा 6 त्याच्यामध्ये दिसणार आहे. मग त्यावेळेला c इक्वल टू, तो सेट सी कन्सिडर करतोय, दोन्ही वेळेला 6 दिसणार, असं फक्त एकदाच होणार. मग त्याच्यावरून n ऑफ c इक्वल टू 1. Therefore, probability of c equal to n of c divided by n of s, म्हणजे हे येणार 1/36. Therefore, when x equal to 2, x equal to 2 असेल तर त्याची प्रोबॅबिलिटी ती आहे 1/36. आता तुमच्या या सगळ्या व्हॅल्यूज आता त्या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. पाहिजे असलं तर त्याचं एक छोटस टेबल जरी तयार केलं तरी चालते. Therefore, probability distribution of capital X is, इथं मी घेतोय x च्या व्हॅल्यूज घेतोय, इथं त्यांच्या प्रोबॅबिलिटीज घेतोय 0, 1, 2. हे आलं होतं 25/36, हे आलं होतं 10/36 आणि हे येते 1/36. अशा व्हॅल्यूज मला मिळालेल्या होत्या. आता मला पाहिजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू पाहिजे. नाउ एक्सपेक्टेड व्हॅल्यू इक्वल टू E of x is equal to summation I is equal to 1 to n, इथं 0 to 2 आहे फक्त, xi into pi. Therefore, E of x equal to 0 into 25/36 plus 1 into 10/36 plus 2 into 1/36 हे असं आहे. मग इथं 0 इंटू एनिथिंग ते 0च होणार, त्यात काही प्रश्नच नाही आहे. E of x इक्वल टू हे 10/36 प्लस 2/36, म्हणजेच हे होणार 12/36, म्हणजेच ही व्हॅल्यू येणार 1/3. Therefore, expected value E of x is equal to 1/3. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. In a meeting, 70% of the members favor and 30% oppose a certain proposal. हीच त्याची प्रोबॅबिलिटी घ्यायची. फेवर करत असेल तर 70%, म्हणजे 70/100 घ्यायचं, आणि अपोज करत असेल एखाद्या प्रपोजलला तर त्याची प्रोबॅबिलिटी 30/100 घ्यायचं. हे मेंबर इज सिलेक्टेड at random and we take x equal to 0 if opposed and x equal to 1 if he is in favor. X equal to 0 घ्या opposing साठी, x equal to 1 if the member is in favor. Find expected value and variance of x. मग सगळं अगदी क्लिअर कट त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. Here x equal to 0 आणि त्याची प्रोबॅबिलिटी व्हेन x इक्वल टू 0. x इक्वल टू 0 म्हणजेच काय, अपोज्ड. अपोज्डची प्रोबॅबिलिटी किती आहे, 30%. 30% म्हणजेच 30/100.
हे घ्यायचं याच्यामध्ये. अँड एक्स इक्वल टू 1 म्हणजे इन फेवर, साहजिकच इन फेवरचं किती असणार आहे 70%, म्हणजे 70/100 हे असेल. मग हे तुम्ही डायरेक्ट 0.3 असं घेऊ शकताय, हे 0.7 असं घेऊ शकताय. मग एक्सपेक्टेड व्हॅल्यूला काय येणार आहे, ई ऑफ एक्स इक्वल टू समेशन एक्स आय इंटू प्रोबॅबिलिटी आय इज इक्वल टू 1 to n, म्हणजेच इथं काय येईल बघा 0 इंटू इट्स प्रोबॅबिलिटी 0 इंटू 0.3 प्लस 1 इंटू 0.7, म्हणजे 0 इंटू एनिथिंग हे 0 होणार, एक्सपेक्टेड व्हॅल्यू येणार 0.7. आणि व्हेरियन्स पण विचारलाय, त्याच्या आधी आपल्याला मग ई ऑफ एक्स स्क्वेअर सुद्धा काढावं लागेल. मग ई ऑफ एक्स स्क्वेअर मध्ये आय इज इक्वल टू 1 to n एक्स आय स्क्वेअर इंटू पी आय असं घ्यावं लागेल. म्हणजे 0चा स्क्वेअर 0.3 प्लस 1चा स्क्वेअर 0.7, हे पण सोडवून परत तेवढंच येणार. therefore e of x square is equal to 0.7, एवढीच व्हॅल्यू येते त्याची. आता व्हेरियन्स विचारलेला आहे. नाउ व्हेरियन्स ऑफ एक्स इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर, जसे काय होणार 0.7 मायनस 0.7चा स्क्वेअर हे असेल. दोन्ही व्हॅल्यूज 0.7च आहेत, मग काही प्रश्नच नाहीये त्याचा. मग इथं 0.7 आहे असंच ठेवा, मायनस इथं येणार 0.49. मग हे एवढं सोडवा फक्त, किती होते बघा 9 आणि 1 10 चालेल, म्हणजे 0.21 हे याचा आन्सर येते बघा. त्यामुळं एक्सपेक्टेड व्हॅल्यू हे आहे 0.7 आणि व्हेरियन्सची व्हॅल्यू ही आहे 0.21, हे त्याचं फायनल आन्सर.